नमस्कार मंडळी. तर मी तुम्हाला याच्या आधी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आपल्या चॅनलवरती जो गॅदरिंगचा व्हिडिओ आहे तो लवकरच येणार आहे. तर हा बघा गॅदरिंगचा आपला व्हिडिओ. तर सरांनी टायमिंग दिलेलं होतं 5 वाजता, पण 5 वाजता काही आवरलं नाही. डेकोरेशन वगैरे करायला, स्टेज वगैरे तयार करायला खूप वेळ लागला, कारण 4-4:30च्या दरम्यान स्टेज तयार करण्यासाठी घेतलेला होता. त्यामुळे भरपूर असा उशीर लागला. त्यानंतर सजावट वगैरे करायची होती स्टेजला. साईडनं फुगे वगैरे बघा समोर तुम्हाला दिसत असतील लावलेले आहेत. त्यामुळं भरपूर असा वेळ गेला आणि त्यात जे मान्यवर सांगितलेले होते त्यांनाही यायला खूप उशीर झाला आणि 7:45 वाजता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती. दरवर्षी आम्ही कार्यक्रम बघण्यासाठी तिथे जातो, पण ह्या वर्षी आमच्या जे टेरेसवरून दिसत होतं आम्हाला, पण ही गोष्ट आम्हालाही माहीत नव्हती. मग माहीत झाल्यानंतर आम्ही टेरेसवरूनच बघत होतो. आमच्या थोडाफार जो कार्यक्रम होता तो आम्हाला तिथूनच दिसत होता. बाहेरचा जो वॉइस आहे तो मी काही घेतला नाही आहे, तो कट केलेला आहे. तर माझा वॉइस मी तुम्हाला देत आहे. तर बघा कार्यक्रमाचे मान्यवरांचा सत्कार वगैरे करण्याचं चालू आहे आणि तिथून पुढं कार्यक्रमाला सुरुवात होणार होती. पण मला जेवढं शूट घेता येईल तेवढं मी घेतलेलं आहे आणि त्यामध्येच वारं वगैरे भरपूर सुटलेलं होतं. लाईट वगैरे जात्या काय असंही झालेलं होतं. विजा वगैरे थोड्याफार होत होत्या, कारण 25 ते 26 तारखेला पावसाचा अंदाज वर्तवलेला होता. त्यामुळे खूपच अवघड झालं होतं आणि आम्हाला डोक्यामध्ये एकच टेन्शन होतं की शेतामध्ये आमचा गहू आहे तो काढून ठेवलेला होता आणि तो अजून मशनीमध्ये मळायचा वगैरे होता. त्या विचारात आम्ही होतो. वारं वगैरे तर भरपूर सुटलं होतं आणि कार्यक्रमही सुरुवात व्हायला 7:45 वाजले होते. तिथून पुढे 11 ते 12 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू राहिला, कारण कार्यक्रमाची म्हणजे जी गाणी होती ती 24 गाणी होती. त्यामुळे बघा इथं जे विद्यार्थी वगैरे आहेत त्यांचे आई वडील वगैरे सगळे आलेले आहेत. मुलांचं आवरायचं वगैरे तिथं चालू आहे सत्कार वगैरे होईपर्यंत. आणि नंतर कार्यक्रमाला बघा सुरुवात झालेली होती. जसं मला शूट घेता येईल तसंच मी थोडं थोडं घेतलं आहे बघा. तर तुम्हाला पुढे दिसत असेल कार्यक्रम. मुलींनाही घरातून काही साड्या वगैरे आणण्यासाठी सांगितलेल्या होत्या. कोणत्याही रंगाच्या ज्या साड्या आहेत त्या आणा म्हणून. तर सरांनी इथल्या सकाळीच मुलींना मुलांना सांगितलेलं होतं. थोडेफार कपडे जे लागणार आहेत ते तुम्ही घरातून आणून, थोडेफार जे कपडे आहेत ते शिक्षकांनी भाड्याने आणलेले होते. वारही भरपूर आणि मुलींनाही सांगितलेलं होतं की तुम्हालाही कार्यक्रमाची साडी केलेलं जी सूट होती ती साडी तुम्ही घेऊन या. तर बानू धनगराची ही गाणं होतं, त्यामध्ये लागणार होती साडी आणि जी तुम्हाला छान दिसेल ती साडी घेऊन या असं सांगितलेलं होतं सरांनी. बऱ्याचशा सूचना ज्या आहेत त्या सांगितलेल्या होत्या आणि 5 वाजल्याचं टायमिंग सरांनी दिलेलं होतं, पण टायमिंग जी वेळ दिलेली होती त्या वेळेनुसार काही कार्यक्रमाला सुरुवातही झाली नाही. उशीर झाला जास्त जो आहे तो सपोर्ट खूप छान. त्यामुळे शाळेला तर मुली खूप छान वाटलेल्या होत्या. खूप छान जसं शिक्षकांनी सांगितलेलं होतं त्या वस्तू ते येताना घेऊन आलेले होते शाळेच्या आणि खूप छान असे आवरून वगैरे आलेल्या होत्या. जेवढी आपल्याला मदत होईल तेवढी मदत असेल, पण शाळेसाठी जेवढं मला शूट होईल सगळे जण प्रयत्न करत नेहमीच असतात. त्यात जास्त भले तो 26 जानेवारीचा कार्यक्रम शकत नव्हते, कारण वीज आपण भरपूर म्हणजे 26 जानेवारी येतो पण त्यामध्ये मोबाईल हातामध्ये घेऊन व्हिडिओ करणं ते बरोबर वाटत नव्हतं. इतकी छान थोडी माणसं मी शूट घेतलेलं आहे आणि ते तर बघा जे मान्यवर आलेले मला दाखवत आहे. त्यांनाही नंतर स्टेजवरती बोलवलेला कार्यक्रम जो आहे तो सादर झाला. तुम्हाला समोर छान वाटलं आणि दरवर्षी छान वगैरे अशी साईडला लावलेले असतात. छान डेकोरेशन ही केलेलं असतं आणि जे नवीन शिक्षक आलेले आहेत खूप मेहनत आहे, खूपच छान कष्ट घेतात आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. कुठलाही कार्यक्रम असू दे खूप उत्साहाने ते करण्यासाठी बघा पुढे येतात. तर खूप छान शिक्षक असे या शाळेला लाभलेले आहेत. त्यांच्यामुळे आता 2 वर्ष झाले कार्यक्रम म्हणजे गॅदरिंगचा वगैरे घेतला जातो. तर खूप छान असं गॅदरिंग होतं आणि विजा भरपूर होत होत्या. लहान लहान मुलं होती आणि त्यामध्ये अंगणवाडीची जी मुली आहेत त्यांचाही कार्यक्रम ह्यामध्येच घेतलेला होता, कारण मळ्यातली शाळा असल्यामुळे 1ली, 2री, 3री, 4थीपर्यंतच फक्त वर्ग आहेत. त्याच्या पुढचे जे वर्ग आहेत वर्गच नाहीत. त्याच्या पुढे 4थीपर्यंतच ही शाळा आहे. त्यामुळे 4थीपर्यंतची मुलं आणि अंगणवाडीची जी मुलं आहेत मुली त्यांचं ह्यामध्येच कार्यक्रम असं आयोजित केलेलं होता. पूर्ण असं नियोजन व्यवस्थित लावलेलं असतं. दरवर्षीप्रमाणे छान असं नियोजन लावून मगच कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत होते की थोडंफार
अंधार पण भरपूर असा पडलेला होता आणि वारं काय थांबायला अजिबात तयारच नव्हतं. तर खूप छान कार्यक्रम मुलींचा आधी झाला, आधी मुलांचा झाला, मुलं मुली मिक्स असा, नंतर मुलींचा, नंतर मुलांचा असा कार्यक्रम होता, नंतर मुलं आणि मुली मिक्स असा कार्यक्रम होता. तर खूप छान असा कार्यक्रम झाला. खूप छान वाटलं आम्हालाही. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल बघा, तर भरपूर वारं होतं आणि फुगे एवढे फुगवून एवढं छान डेकोरेशन करायलाही खूप वेळ जातो. प्रत्येक गोष्ट आपण जेव्हा करतो त्यावेळेला त्यामागे भरपूर असे कष्ट असतात आणि ते सगळे जे कष्ट आहेत ते शिक्षकांचे आहेत. खरंच शिक्षकांना खूप मानलं पाहिजे. मळ्यामध्ये साड्या असून सुद्धा इतकं छान नियोजन केलेलं असतं आणि इथे सगळ्या